व्याकरण शास्त्रामध्ये 22 पैकी एक निर नावाचा उपसर्ग। निर्चे प्रामुख्याने दोन अर्थ। काय? एक निर म्हणजे निषेध आणि दुसरा निर म्हणजे निश्चित। प्रकरण वाईज अर्थ करायची परंपरा आहे। म्हणून इथं निरचा अर्थ काय? निर म्हणजे निश्चित। निश्चित रूपेण अवती रक्षती इति निर्मन। निश्चित रूपानं माझं देवाला सांभाळ करायला सांगा। आमच्या भीमाबाईला देवा तुमच्या पाया जोडून बाजूला करू, परिपाया वेगळा नका करू। तुम्ही संतांनी सांगितल्यावर मग मज हरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा। देवाला आठवण करून द्या म्हणा, ज्या भीमाबाईने एका महात्म्याला जन्माला घातले, विसरू नका। म्हणून तुमच्या पायापासून बाजूला करू नका। असं बोलल्यावर देव उपेक्षा करू शकतो। मग मज हरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का बोलती। बऱ्याचशा गुरुबंधूंचा योग आला। आमचे आदिनाथजी आचार्य झालेले, आमचे नवनाथ महाराज वाघ, ज्यांच्या मातोश्रीचा कार्यक्रम तुमचे सुदामजी, आमच्या मधलं मुरलेलं लोणचं म्हणजे आमचे रामजी, हो, आणि आपल्या परिसरातले आपल्या वाघोराचे अंकुश महाराज, हे सर्व आमच्या काळातली समकालीन आम्हाला जरा आदिनाथजी सिनियर आहेत, है की नाही? विशेष त्यांनी, आता कसं आहे बघा, त्याच्या मूडवर आहे, त्यांनी सर्व्हिस स्वीकारली। आम्हाला लागत असताना आम्ही टाळले। माझा योग तर असा होता, युनिव्हर्सिटीत नंबर लागला, डायरेक्ट युनिव्हर्सिटी व्याकरण विभागात। पण मी एकच विचार केला की ही जी संत महात्म्याची चाकुरीची सेवा आहे, ह्या मस्तीत जगणं आणि नोकरी म्हणलं की किती नाही म्हणलं तरी शेवटी पाबंदी आहे। आता तुम्ही स्वतः नोकरी करताय, थोडं का होईना माणसाला बंधन पाळावंच लागतं। नोकरी आली, बंधन आलं। आता ह्या क्षेत्रात आम्ही काही बंधन पाळत नाही, तसं बंधन पाळतोच, पण काय तितका दबाव नाही। मात्र साधू सेवा आहे, मग सेवा करणे आपलं कर्तव्य महाराज, हा भाग आहे। आणि मग मला गुरुजी म्हणत, राम मनोहर शास्त्रीजी, जे कुलपतीनंतर 2 नंबरचं पद आहे, स्वतः सांगितलं होतं, अपने व्याकरण विभाग में आज आपका रजिस्ट्रेशन करवा जाएगा। पण माझा योग चांगला असताना, मला योग इतका चांगला होता की ज्ञानवर आहे तुकोबरायची बगल सोडायची नाही, ही प्रतिज्ञा होती जीवनात। योग चांगले। आता ही सारे गुरुबंधू मंडळी यांच्या भेटी झाल्या। मातोश्री भीमाबाईच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य आणि म्हणून त्यांच्या पाचीही चिरंजीवाला अर्थात गोपीनाथराव, दासूजी, राजाभाऊ, परमेश्वर आणि आमचे आचार्य सुदामजी, एक आमच्यामधलं लाडकं आणि आवडतं व्यक्तिमत्व, ज्याचा आम्ही बी मनातून लाड केला। माझं नुसतं आडनाव लाड नाही, मी प्रत्येकाचा लाड केला, ही गोष्ट। आणि विशेष या सर्वांना ज्ञात आहे की कोणत्याही व्यक्तीला मी काशवी नजरेचं प्रेम दिलं नाही असा माणूस नाही म्हणू शकत। ही गोष्ट अंकुश महाराज मान्य आहे। जिव्हाळा कायम राहिला महाराज, ही सर्व स्नेहांकित मंडळी। आणि माझा दैवयोग चांगला की मला ही सारी जी जोडीदार मिळाली ती एकदम स्नेहा, एकदम प्रेमळ, म्हणजे आमची प्रेम भावनेच्या संबंधाला नजर लागली नाही, हे बरोबर आहे। तेवढ्या मी कालखंडात राहिलो, अगदी एका आईची लेकरं काय वागते इतके आमची फ्रँकली स्वभाव हे असायचे। तितकंच प्रेमाचा म्हणजे प्रेमाची खानच म्हणायचे सर, असं होतं की नाही वातावरण? ऋषिकेशच्या वातावरणात, खेळीमेळी वातावरणात आणि त्या गुरुबंधूंच्या
त्यातली त्यात आमच्या सुदामजी सारखे एक आमचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्या मातेनं या रत्नाला जन्माला घातलं त्या मातेला पुन्हा एकदा मनातून नमस्कार करतो. वेडी वाकडी असेल अशी वा पुष्पांजली कैलासवासी मातोश्री हेमाबाई चंदोनायकजी राठोड या माऊलीचं स्मरण करतो. भगवान करू बिनशर्त त्यांना आपल्या स्वरूपात विलीन करू अशी प्रभूकडे प्रार्थना असेल अशी सेवा भगवान ज्ञानोबाच्या समर्पित मानिना पूर्ण करा. जय विठ्ठल जय